नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज डिस्कस करणार आहोत कंबाईंड पूर्व परीक्षेचा जो पेपर झाला होता 2024चा पूर्व परीक्षेचा तो बघूया. आपली जी 21 डिसेंबरची एक्झाम आहे 2025ची, त्यासाठी तुम्हाला एक आयडिया येईल की कोणता सिलेबस किंवा कोणत्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. आन्सर्स मी ऑलरेडी मार्क केले, सो अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी तुम्हाला हे फायद्याचं ठरेल. बघा, पहिला क्वेश्चन, प्री काँग्रेस ऑर्गनायझेशन जे आपल्या INC ची स्थापना झाली होती 1885 मध्ये, त्या अगोदरच्या काँग्रेस ऑर्गनायझेशनवर प्रश्न विचारतात. त्यावर आहे की जुलै 1876 मध्ये स्वयंनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडिया असोसिएशनचे सचिव कोण होते, सेक्रेटरी सचिव कोण होते विचारले, तर आनंद मोहन बोस. ही ऑर्गनायझेशन तुम्हाला माहिती आहे, इंडियन असोसिएशन स्वयंनाथ बोस आणि आनंद मोहन बोस यांनी दोघांनी मिळून बनवली होती. सो पहिलं वाक्य प्री काँग्रेस ऑर्गनायझेशन. सेकंड होतं नागपूर जे होतं, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काय व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले. आपल्याला माहिती आहे डॉक्टर ऑफ लॅब्स पॉलिसी होती, त्या अंतर्गत जर का त्यांच्या मृत्यूनंतर कोण वारसदार नसेल तर राज्यस्थान हे ताबा घेतला जायचा, खालसा केलं जायचं. सो राजा रघुजी तिसरा याचा आन्सर तुम्हाला भेटेल. सो डॉक्टर ऑफ लॅब्स नॉर्मली गव्हर्नर जनरल ज्यावेळेस आपण करतोय तर त्यामध्ये लॉर्ड डलहौसी, लिटन असे सिलेक्टेड गव्हर्नर जनरल महत्वाचे. सो गव्हर्नर जनरल एक इम्पॉर्टंट टॉपिकवर क्वेश्चन आला होता, प्री काँग्रेस ऑर्गनायझेशन यावर क्वेश्चन आला होता. पुढचा क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणते विधान म्हणजे राईट विधान आपल्याला निवडायचं होतं यासंबंधी. भारताची पहिली सुती कापड गिरणी मुंबईला स्थापन झाली, माहिती आहे, राईट आहे. भारताची पहिली तागाची गिरणी रिक्षा या ठिकाणी आली, हे पण राईट आहे. आणि भारतातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरुवात केली. सो तिघं स्टेटमेंट या ठिकाणी राईट दिलेले आहे ना, योग्य पर्याय विचारलेला आहे. सो या ऑल ऑफ द अबो याचा आन्सर होता. पुढचा क्वेश्चन बघूया. कोल्हापूर येथे 27व्या पलटणमधील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणत्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1856 रोजी बंड केला, तर रामजी शिरसाट. 1857चा उठाव आयोगाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. 1857वर काय विचारतात, कोणत्या जागा कोणत्या होत्या आणि त्या ठिकाणी उठाव कुठं झाला. तर प्री काँग्रेस ऑर्गनायझेशन महत्वाचं आहे, INCच्या अगोदरच्या. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलवर क्वेश्चन येतात. हा एक क्वेश्चन होता, 1857चा उठाव ज्या ठिकाणी झालाय त्याचे नेतृत्व कोणी केले. ओके, परत होता 1857 परत एक क्वेश्चन होता की झाशीची राणी मध्ये सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष असं विधान कोणी केलं होतं, स्टेटमेंट. ऑलरेडी तुम्हाला माहित असेल, हिरोज हे त्यांच्या विरुद्ध लढाईमध्ये त्या ठिकाणी होतं, तर हिरोजने हे विधान केलं होतं. मग कॅम्बेल कुठं होते किंवा सार्जंट कुठं होते, एक कुठलं तरी तुम्हाला एक लॉरेन्स कोटे होते, असे प्लेस माहीत पाहिजे ज्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं जातं. पुढचा 1851 मध्ये लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित आहे. आता कोणती सोसायटी ते, तर ब्रिटिश इंडिया सोसायटी याची स्थापना झालेली आहे, कुठं झालेली, लंडनमध्ये. तर याच्या स्थापनेमध्ये कोण कोण पार्टिसिपेट होते. आता याच्यामध्ये ना मोस्ट इन्क्लुझिव्ह ऑप्शन तुम्ही जाऊ शकता. म्हणजे जर अशा क्वेश्चनचा अर्थ माहित असेल तर बघा, हे एक दोनच ऑप्शन आहे, हे पण दोनच आहे. म्हणून तुम्हाला इन्क्लुझिव्ह जायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे या ठिकाणी जाऊ शकता. आता हे सगळे आता ज्यांनी अभ्यास केला असेल किंवा काही कधी वाचलं असेल तर ते एक फॅमिलियर असेल तर देऊ शकतात. सो याचा आन्सर BCD दिलेला आहे. ऑर्गनायझेशन, वेगवेगळे ऑर्गनायझेशन आणि त्याचे फाउंडिंग मेंबर्स परिचयाचे पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा, आपल्याला जे लेबर मुवमेंट आहे तर त्या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोणत्या व्यक्तीने केले होते. तर हे तीन ऑलरेडी 1909 ची जी कामगार हितवर्धक सभा आहे त्यावर क्वेश्चन येतात. त्याचे भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर, राईट, याचे फाउंडर्स विचारतात नॉर्मली हे ऑर्गनायझेशनचे. सो किंवा त्यांना कोणी सपोर्ट केलं विचारतात. सो हे फॅमिली पाहिजे. परत कधी ऑप्शनवर द्यायचं असेल तर लिस्ट ऑप्शन तुम्हाला वाटलंच नाहीच येते तर ॲटलिस्ट काय करा, मोस्ट इन्क्लुझिव्ह ऑप्शन ज्याच्याकडे जास्तीत जास्त पर्याय इन्क्लूड होता ते करता येईल. सो या तीन व्यक्तींचं नाव ऑलरेडी एक फॅमिली तुम्ही जर वाचलं असेल तर हे गोष्टी माहीतच असेल. होम रूल चळवळ महत्वाची चळवळ 1916 मध्ये आपल्याला तुम्हाला माहित असेल होम रूल चळवळ, त्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल सांगितलंय. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, राईट टू गव्हर्न ओन कंट्री, बरोबर आहे ना, स्वतःच्या देशावर स्वतःचं होम रूल, स्वराज्य प्राप्त करणे, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त करणे आणि चौथं होतं स्वशासनाला प्रतिकार करणे, रेसिस्टिंग करणे. आता हे चौथं पर्याय लगेच कळतं तुम्हाला की प्रतिकार नाही असेल. प्रतिकार करायला कुठेतरी निगेटिव्ह शब्द येतोय, प्रतिकार करणं वगैरे. स्वशासनाला प्रमोट करण्यासंबंधी असतं ते कुठेतरी राईट ठरलं असतं. सो डी ऑप्शन ॲब्सोल्युटली रॉंग असणार. तर डचा ऑप्शन तसे पर्यायामध्ये कुठे दिलेला नाही ऑप्शन. सो मोस्ट इन्क्लुझिव्ह ऑप्शन तुम्हाला C दिसणार आहे. सो होम रूल मुवमेंट
यावर आला होता. नॉर्मली हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन तुम्हाला दिसतात, जॉग्राफीचे 10 क्वेश्चन दिसणारे, इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन असणारे, पॉलिटीचे 15 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. पुढचं आता, सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं विधान कोणी केलं होतं? सतीप्रथा तुम्हाला फॅमिलियर आहे. 1829 मध्ये आपण सतीप्रथा बॅन झाली होती लॉर्ड बेंटिकच्या काळात. तर राजाराम मोहन रॉय व्यक्तिमत्व, त्यांनी हे विधान केलेलं आहे. सतीप्रथा संपवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता. राईट. मग वेगवेगळे समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांचे इयर विचारले. सत्यशोधक समाज बेसिक सगळ्यांना माहिती असतं, 1873. सो बचं ऑप्शन 3 जरी गेला तुम्ही, 4 जरी गेला तरी त्याच्यावरून तुमचा पर्याय सुटतोय. म्हणजे एका ह्याच्याने डायरेक्ट येऊ शकतो. बाकी समाज तुम्हाला माहीत नसले तरी पण एक पर्यायावरून जाऊ शकतो. पण हे तसे फॅमिली आहे, महत्वाचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ह्या क्वेश्चन तसं चुकण्यासारखा नव्हतं. राईट. तर 10 क्वेश्चन आपण एक्सटीचे बघितले. त्याच्याने गव्हर्नर जनरल होत्या. त्याच्यानंतर समाजावर एक क्वेश्चन होता. हा पण तुम्ही म्हणता लॉर्ड बेंटिकच्या काळ झालेला आहे, त्याच्या संबंधी सांगता येईल वगैरे. हा होम रूल मुवमेंट, गांधीयन काळातील ज्या वेगवेगळ्या चळवळी होत्या त्याच्यावर आहे. जे लेबर मुवमेंट आहे त्या लेबर मुवमेंटवर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश इंडिया कमिटी, काँग्रेसच्या काळातील ज्या पण कमिटी इंडिया आणि फॉरेनमध्ये एस्टॅब्लिश झाल्या, 1857चा उठाव, 1857चा उठाव. सो हे टॉपिक महत्वाचे आहे, जेवढं लक्षात घ्या. ओके. आता आपण बघू जॉग्रफीचे क्वेश्चन्स 10. आज आपण हिस्ट्री जॉग्रफीचे तेवढे 20 क्वेश्चन्स बघूयात. हिस्ट्रीचे 10, जॉग्रफीचे 10. सो कोणत्या दोन नद्याच्या दरम्यान पंजाब हिमालय, आपल्याला माहिती आहे हिमालयन सिस्टीम आपली पूर्ण माउंटेन सिस्टीम दिसेल. तर पंजाब हिमालय कुठून कुठपर्यंत आहे, मग पुढचं हिमालय काय, तर ते सगळं माहित पाहिजे. तर सिंधू आणि सतलज नदीच्या दरम्यान, सिंधू नदी असेल, सतलज नदी असेल, याच्या दरम्यान जो आहे तो पंजाब हिमालय येतो. सो तुम्हाला रचना माहित पाहिजे. दॅट सतलज ते गंगा काय, काली ते तिस्ता काय, चिनाब ते यमुना काय. सो हिमालयन सिस्टीम जे, हिमालयाची रचना आणि हिमालय सिस्टीम त्याबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये उष्ण कोरडे जे विंड्स असतात, जे वेगाने वाहतात, त्यांना लू म्हणतो आपण. हे ना आपल्याला माहिती नाही, जे ड्राय डस्ट विंड असतात त्याला वेगवेगळे लोकल नाव दिलेले असतात. मग नॉर्वेस्टर काय, कालबैसाखी काय, लू कशाला म्हणतात, हे पण एक सिंपल क्वेश्चन जर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे घाट, याच्यावर क्वेश्चन येतो की कोणत्या कशामध्ये कोणता घाट आहे. तर फोंडा घाट, कोल्हापूर, पणजी, हा जर तुम्हाला एक माहित असेल, म्हणजे काहीतरी पर्याय माहित असेल, आता 1चं 4 जरी माहित असेल तर तुम्ही हे 2 पर्याय इलिमिनेट करू शकता. मग हनुमंता घाट कोणता, थळ घाट कोणता, थळ घाट आपण नाशिकचे कन्सिडर करतो तर 1 वगैरे कन्सिडर करू शकतो. सो महत्वाचं काय की जो सिलेबसमध्ये दिलेला पार्ट आहे तो व्यवस्थित रिवाइज केला तर हे असले इझी क्वेश्चन्स आहे जे चुकता कामा नये. राईट. पुढचा, शंभू महादेव डोंगररांग कोणत्या नद्या दरम्यान आहे? मग हे भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान आहे. मग तुम्हाला हे सगळं सिक्वेन्स माहित असेल, म्हणजे विंध्य असेल, मग सातपुडा असेल, मग सातमाळा, मग त्यांच्या दरम्यानच्या कोणत्या नद्या आहे ते फॅमिलियर असतं. तर हा क्वेश्चन सोप्पा आहे खूप दिवसात. ओके. मग स्वामीनाथन यांनी 1970 मध्ये यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पाऊस आहे. आता ना या कुठेतरी ट्रिकी क्वेश्चन होता की कोरडवाहू शेती, ते पण स्वामीनाथन यांनी 1970 मध्ये काय डिफाईन केलेलं आहे त्या अंतर्गत. आता या ठिकाणी कोरडवाहूचा विचार केला तर बघा, 100 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि 40 पेक्षा जास्त, म्हणजे 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त रेनफॉल होतंय, बट 100 सेंटीमीटर पेक्षा कमी रेनफॉल होतंय, याला त्यांनी कोरडवाहू दिलं होतं. एकच क्रायटेरिया दिला असणार ना, दोन ऍट अ टाइम, दोन तर शक्य नाही, म्हणजे हा ऑप्शन असा कट होऊ शकतो, कोणता तरी एक असेल. मग त्यांनी हा दिलेला आहे कोरडवाहू शेती क्रायटेरिया, 100 म्हणजे 40 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर. ओके. तर 100 सेंटीपेक्षा कमी व 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त एवढं जो एरिया असेल त्याला कोरडवाहू शेती असं म्हटलं स्वामीनाथन यांनी 1970 मध्ये. मग भारताच्या जनगणनेनुसार नागरी वस्तीचे डेफिनेशन हे पण खूप विचारता, अर्बन सेटलमेंट कशाला म्हणतात? बघा, ज्या ठिकाणी अर्बन सेटलमेंट म्हणतोय तर महानगरपालिका किंवा नगरपालिका पाहिजे, 500 पेक्षा जास्त लोकसंख्या पाहिजे, आणि त्यांची डेन्सिटी किती पाहिजे, 400 पाहिजे, म्हणजे 400 डेन्सिटी 5K, 500च्या जवळपास त्यांची लोकसंख्या पाहिजे. आणि बिगर कृषीवर जे आहे पर्सेंटेज 75च्या जवळपास काय असतं. सो 1, 2 आणि 3 हा ऑप्शन आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 1, 2 आणि 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर भारतात 1960 ते 2020 मध्ये पण किती प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती झाले? आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय विभागाची संख्या पहिले 4 होती, त्याच्या जागी आता 6 झालेली. तर तसं पाहायला गेलं तर हा पण सोपा क्वेश्चन होता. 1960 महाराष्ट्रामधला त्या 4 प्रशासकीय विभाग होते, आज सध्या आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग वेगवेगळे सॉईल आपल्याकडे आहे.
ब्लॅक सॉईल, जांभी मृदा, तांबडी मृदा आणि बरड उत्थान मृदा. तर कुठं कोणतं आहे? तर सगळ्यात फॅमिलियर जी तुमची ब्लॅक सॉईल आपण म्हणतो, तो पठार जो आहे महाराष्ट्र पठार मुख्यतः ब्लॅक सॉईल आहे. सो पहिल्याच ऑप्शन जर का तुम्ही 3 करताय तर हे 2 ऑप्शन तर तुम्ही एलिमिनेट करू शकता. त्याच्यानंतर लॅटराइट सॉईल जे जांभी मृदा असते ती मुख्यतः कोकणामध्ये बघायला भेटते. तर बचा 1 जरी केलं तरी हा पण ऑप्शन जातो आणि इकडून तुमचा डायरेक्टली ऑप्शन येऊ शकतो. तर जरी थोडी थोडी माहिती जरी असली तरी तुम्ही असले क्वेश्चन करू शकता. राईट. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता हे वेगवेगळे रॉक होते, म्हणजे इग्नस गोल्ड, आयर्न गोल्ड आणि कॉपर आर फाउंड इन इग्नस रॉक. मग कोणत्या रॉकमध्ये काय भेटतं? रॉक सिस्टम जे आपण अभ्यास करतो त्या संबंधित. तर अग्निजन्य खडकामध्ये लोह, तांबे भेटतं, हेराईट होतं. स्तरित खडक ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजे लेट सेडिमेंटरी रॉक जे म्हणतो, तर स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम भेटतात, हे पण राईट होतं. आणि तिसरं होतं भेटत नाही. बघा, निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट, हा पॉझिटिव्ह आणि हा कुठंतरी निगेटिव्ह स्टेटमेंट दिला, म्हणून हा कुठं भेटत नाही, उलट या ठिकाणी भेटतो असं असतं तर बरोबर असतं. म्हणून हा ऑप्शन करणार कुठेतरी चूक होणार आणि आपला ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही अशा क्वेश्चनला बघू शकता की 2 विधान पॉझिटिव्ह दिलेले दिसतील. पहिलं विधान पॉझिटिव्ह, सेकंड विधान पॉझिटिव्ह आणि थर्ड एकदम निगेटिव्ह विधान. तर तो तुम्ही कॅन्सल करू शकता. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन बघू आपण जिओग्राफीचा, की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्र भीमा नदीचे स्वतंत्र खोरे तुम्हाला फॅमिलीयर आहे. भीमा नदीचा स्वतंत्र खोरे महाराष्ट्रामध्ये. पेनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हे पण राईट आहे. मांजरा नदी ही कृष्णची उपनदी, हे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि सिंदफणा नदी ही गोदावरीच्या उत्तरेकडून उपनदी. आता हे खालचे 2 स्टेटमेंट तुम्हाला जास्त कन्फ्युज होऊ शकतात. राईट. सो रिव्हर सिस्टीम हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. रिव्हर आणि फिजिओग्राफिकल डिव्हिजन जे महाराष्ट्राचे, त्यावर क्वेश्चन येतात. सो हे पण लक्षात घ्या. सो याचा ऑप्शन येत आहे फर्स्ट आणि 2. तर आज आपण 2 क्वेश्चन बघितले, म्हणजे हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन आपण बघितले आणि जिओग्राफीचे पण 10 क्वेश्चन बघितले. असे वेगवेगळे, म्हणजे महत्त्वाचं काय की येणारी कमेंटसाठी कोणकोणते टॉपिक तुम्हाला रिव्हिजन महत्त्वाचे आहे, जसं हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू आणि जिओग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यू, एक आयडिया तुम्हाला यामध्ये येऊ शकते. ओके. सो बाकी क्वेश्चन आपण बघूयात नंतर. इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचे पुढच्या सेशनला बघू आणि त्यानंतर मग सायन्सचे क्वेश्चन बघूयात. सो थँक्यू सो मच. फॉलो.